की प्रचंड जबरदस्त असा हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आताची महत्त्वाची अपडेट बघतोय। राजनाथ सिंह यांनी सर्व दलाच्या प्रमुखांशी चर्चा केलेली आहे। ऑपरेशन सिंदूरबाबत संरक्षण मंत्र्यांची ही चर्चा झालेली आहे। रात्री 1:15च्या सुमारास झालेला हा हल्ला आहे। राजनाथ सिंह यांनी सर्व दलाच्या प्रमुखांशी चर्चा केली आहे। थोड्याच वेळात म्हणजे काही तासांमध्ये एक पत्रकार परिषद घेतली जाईल आणि ऑपरेशन सिंदूर संदर्भातील सगळी महत्त्वाची माहिती ही दिली जाईल। 1:15 वाजता हा हल्ला झालेला आहे आणि तब्बल 9 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहे। अधिक माहिती आपण घेतोय रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, महत्त्वाची कारवाई आणि त्यानंतर आता पाकिस्तान बिथरलेला आहे। पाकिस्तानकडनं नेमकं कशा स्वरूपाचं प्रत्युत्तर येतं त्याची एक झलक त्यांनी जम्मूमध्ये दाखवलेली आहे। काय अधिक माहिती? बिलकुल, वारंवार पाकिस्तानकडून सीजफायरचं उल्लंघन केलं जात आहे। जम्मूच्या परिसरामध्ये हे सीजफायर चालू आहे आणि गोळीबार मोठ्या प्रमाणावर चालू आहे। तर दुसरीकडे उरी जे आहे, जे की पाकिस्तानच्या बॉर्डरवरच भारतामधलं गाव आहे, तर त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावर फायरिंगचे आवाज येण्यासाठी सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पाकिस्तानकडून अशा प्रकारे जे हल्ले आहेत किंवा सीजफायरचं काम सुरू आहे, परंतु एकीकडे जल, थल आणि वायू या तिन्ही माध्यमातून म्हणजेच की आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्या संदर्भाचा आढावा जो आहे तो राजनाथ सिंह यांनी घेतल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे। राजनाथ सिंह वारंवार या तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या संपर्कामध्ये आहेत आणि प्रत्येक छोट्या छोट्या अपडेटवर लक्ष ठेवून आहेत आणि पंतप्रधान कार्यालय आणि त्याचबरोबर NSA नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर अजित डोवाल यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि त्यांना संपूर्ण माहिती दिली जाते की कशा पद्धतीनं आता तिन्ही पातळीवर भारताचं सुरक्षा व्यवस्था जे यंत्रणा जी आहे ती महत्वाची आहे। आणि आणखीन एक, परवा दिवशी आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस आले होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आणि त्यावेळी सुद्धा अमित शहा यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती आणि महत्वाच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्देश देण्यात आले होते आणि त्यानुसार, कारण महाराष्ट्र जे आहे ते सॉफ्ट टार्गेट आहे, महाराष्ट्र आणि गुजरात, कारण पाकिस्तानकडून 26/11चे जे दहशतवादी होते ते सागरी मार्गानेच महाराष्ट्रामध्ये घुसले होते। अशा वेळी सागरी मार्गाने सुद्धा हल्ला होऊ शकतो। आर्थिक राजधानी मुंबई आहे, त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन्ही महत्वाचे स्टेट आहेत। त्यातल्या त्यात महाराष्ट्र अतिशय महत्वाचं स्टेट आहे आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा चर्चा केली आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा कशी सज्ज असावी आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस कशा पद्धतीनं सज्ज आहे, सागरी मार्गामध्ये कोस्टल पोलीस असू द्या किंवा मुंबई पोलीस महत्वाच्या ठिकाणावर कशा पद्धतीनं तैनात आहे आणि कोणकोणते सिक्युरिटीचे प्रिकॉशन जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत, या संदर्भाची संपूर्ण माहिती जे ती देवेंद्र फडणवीस यांनी इथे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या समोर दिली होती आणि त्याचबरोबर जे काही सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांच्या समोर दिली होती। त्यामुळे वेगवेगळे जे कोस्टल एरियामधले राज्य आहेत त्यांना टार्गेट करून याची सुद्धा काळजी जी आहे ती घेण्यात येते वारंवार। आता थोडाच वेळ राहिलेला आहे, त्यानंतर एक महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एक परराष्ट्र मंत्रालय आणि त्याचबरोबर डिफेन्स मिनिस्ट्रीचे प्रवक्ते हे पत्रकार परिषद घेणार आहेत। जनरली पाहावं लागणार की यावेळेस पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न उत्तर असतील का नसतील, कारण ज्यावेळेस डिफेन्स कडून कोणती पत्रकार परिषद घेतली जाते त्यावेळेस केवळ डिफेन्स आणि MEAचं संयुक्त विद्यमानाने एक स्टेटमेंट केलं जातं आणि ते स्टेटमेंट रिटन स्वरूपामध्ये असतं आणि ते स्टेटमेंट केवळ मीडिया समोर वाचून दाखवलं जातं आणि ते 3-4 टप्प्यामध्ये स्टेटमेंट असतं। पहिलं म्हणजेच की भारतानं कोणता हल्ला केलेला आहे का, दुसरं म्हणजे की ते हल्ला करण्याचं कारण काय आहे आणि तिसरं म्हणजेच की जो हल्ला करण्यात आलेला आहे तो कोणत्या परिसरामध्ये केलेला आहे आणि तिथे नागरिकांवर केलेला नाहीये, आर्मीवर केलेला नाहीये, तर दहशतवादी जे ठिकाण आहेत त्यांच्यावर ही कारवाई केली गेलेली आहे आणि या कारवायांमधून काय साध्य झालेलं आहे, म्हणजेच की किती नुकसान जे आहे ते दहशतवाद्यांचं केलेलं आहे, असे 4 मुद्दे जे आहेत ते स्टेटमेंटमध्ये घेतले जातात आणि त्यानुसार ती माहिती जी ती दिली जाते। परंतु आणखीन एक महत्वाचं या संपूर्ण मिशनचा एक सार आहे, तो म्हणजेच की भारतीय एक सुद्धा जवान जो आहे तो शहीद झालेला नाहीये, कारण हे संपूर्ण ऑपरेशन सक्सेसफुल केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की सर्जिकल स्ट्राईक, कारण ऑपरेशन जे असतं ते अतिशय सक्सेसफुल करणं गरजेचं असतं, त्यानुसार सर्जिकल स्ट्राईक नंतर हे दुसरं ऑपरेशन आहे की कोणताही जीव न गमावता मिशन करून हे संपूर्ण आपले भारताची यंत्रणा जी आहे परत आलेली आहे आणि ब्रह्मोस याच्यामध्ये वापरण्यात आलं होतं, राफेल याच्यामध्ये वापरण्यात आलं होतं। राफेलमध्ये जी अत्याधुनिक एकदम टेक्नॉलॉजी आहे की जे 500 किलोमीटर सुद्धा अतिशय वेगामध्ये जाऊ शकते आणि टार्गेट करून पुन्हा परत येऊ शकते, तर त्याचा फायदा जो आहे तो भारताला झाल्याचं आपल्याला दिसून येते। परंतु आज ज्या बैठका होणार आहेत त्या 2-3 महत्वाच्या बैठका होणार आहेत। पहिले म्हणजेच की प्रेस कॉन्फरन्स होईल, दुसरी म्हणजेच की सुरक्षा समितीची बैठक
बैठक होणार, त्यामध्ये पंतप्रधान असणार आहेत, राजनाथ सिंग असणार आहेत, नितीन गडकरी असणार आहेत, अमित शहा असणार आहेत, त्यांची ही बैठक होईल आणि त्यानंतर मग केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यामुळे 10 वाजताची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती अतिशय महत्त्वाची असणार आहे.